नमस्कार दर्शक हो, तरुण भारत डिजिटल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मालवणातील विश्वेश्वर प्रसाद या ट्रॉलरला परराज्यातील म्हणजे कर्नाटकमधील लोखंडी हायस्पीड ट्रॉलरने शुक्रवारी मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास जोरदार धडक दिली आहे। आणि या जोरदार धडकेनंतर जो ट्रॉलर आहे विश्वेश्वर प्रसाद याला एका बाजूने अक्षरशः तो चिरला गेलेला आहे, त्याला मोठी भेग पडलेली आहे। आणि यामधील 9 खलाशी 9 मच्छीमार एक कसे बसे महत् प्रयासाने एकदंत नावाचा दुसरा जो ट्रॉलर होता त्याच्या मदतीने सकाळच्या सुमारास किनारी पोहोचलेले आहेत। आज आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत की काय तो प्रसंग होता आणि कशा पद्धतीने कर्नाटकच्या हायस्पीड ट्रॉलरची दहशत या सिंधुदुर्गच्या समुद्रामध्ये आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्रातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होऊन देखील कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलर्सचं अतिक्रमण थांबलेलं नाही। शुक्रवारी मध्यरात्री मलपीतील एका हायस्पीड ट्रॉलरने दिलेल्या जोरदार धडकेत मालवण येथील विश्वेश्वर प्रसाद या ट्रॉलरचे सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालं। ट्रॉलरवरील 9 मच्छीमारांना वाचवण्यात एकदंत या दुसऱ्या ट्रॉलरवरील मच्छीमारांना यश आलं। महत् प्रयासाने पाण्याने भरलेला ट्रॉलर शनिवारी सकाळी 10:30 वाजता किनाऱ्यावर आणण्यात आला। शनिवारी मध्यरात्री 1:15 वाजता ही घटना घडली। या प्रकरणी अज्ञात मलपी ट्रॉलर विरोधात ट्रॉलर मालक मोहन शिरसाट यांनी मालवण पोलिसात तक्रार दाखल केली आहे। काल सकाळी 9 खलाशी घेऊन फिशिंगला बाहेर गेलो। दिवसभर फिशिंग केली आणि रात्री 7-7:30च्या आसपास नागर टाकलेला आम्ही। आणि 1:30 वाजता 25 मलपीवाले आले आणि त्याने एकाने आम्हाला एवढी जोरात टक्कर दिली की पूर्ण बोटीत पाणी भरलं आणि ते आम्ही डिझेलचे बॅरल होते ना ते खाली केलेलं परत बाहेर फेकून दिले वजन कमी करण्यासाठी, जेणेकरून आमचा जीव वाचवा याच्यासाठी आम्ही हे केलं। आणि तेव्हा जेव्हा त्यांच्या बोटीवरती टॉर्च मारला तेव्हा ते फरार झाले। पाणी बोट भरली होती अर्धी इंजिनसर, कॅन्डाने खाली गेले डबऱ्याने, असं डबऱ्यात भरून खाली गेलं। क्रॅश वरून खालीपर्यंत आहे बॉटमपर्यंत। मदतीसाठी आम्ही सुनील खंदार यांची बोट एकदंत त्याचा तांडेल त्याला फोन केला आणि रवी खंदार यांच्या, आणि ती दुसरी एक बोट होती त्याचा एक प्रदीप आंबेडकर म्हणून त्याला आम्ही फोन केला आणि मदतीसाठी त्यांना बोलवलं। किनाऱ्यात आता सकाळी 10:30 वाजता आलो। एकदंत बोटीने आम्हाला ओळीत आणलं सुनील खंदाराच्या आणि 10:30 वाजता आम्ही किनाऱ्यात आलो। पोलीस कंप्लेंट झाली आहे, डिपार्टमेंटला पण केली आहे आणि संबंधित कार्याला पण केलेली आहे, फक्त बोटीलाच लागला आहे। तर दर्शक हो, आज आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीने परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे। 30 ते 40 च्या संख्येने झुंडीच्या झुंडी या ट्रॉलर्सच्या वेगाने मार्गक्रमण करतात। मग दिवस असो किंवा रात्र, हे ट्रॉलर स्थानिक मच्छीमारांचे कुठलेही इशारे असतात त्याकडे दुर्लक्ष करतात आणि अगदी ठोकर दिल्यानंतर सुद्धा ते थांबत नाहीत। ती बोट आणि ते संकटग्रस्त मच्छीमारांना तिथे सोडून ते पळ काढतात, अशी स्थिती आहे। आताच आपण बघतोय की येत्या 23 जानेवारीला देशाचे मत्स्य विकास मंत्री परषोत्तम रुपाला सागरी परिक्रमेनिमित्त सिंधुदुर्गमध्येच्या दौऱ्यावर येत आहेत। बघूया, त्यांच्याकडनं मच्छीमारांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत। परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरची दहशत आहे। त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्याने बंदी घालून सुद्धा LED दिव्यांच्या साहाय्याने बेकायदेशीर पर्सिनेट मासेमारी देखील सुरू आहे। म्हणजेच केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी नियम बनवलेत, परंतु त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित नाही आणि त्याचा फटका हा महाराष्ट्रातील स्थानिक मच्छीमारांना बसतोय। महेंद्र पराडकर, सिंधुदुर्ग।